आज आपण अगदी झटपट, चविष्ट आणि हेल्दी असं व्हेज सँडविच बनवणार आहोत. सकाळचा नाश्ता असो, मुलांचा डब्बा असो किंवा संध्याकाळची हलकी-फुलकी भूक असो, ही रेसिपी प्रत्येकासाठी योग्य आहे. अगदी घरातील साध्या साहित्यापासून काही मिनिटात तयार होणारे हे सँडविच अगदी कुरकुरीत, रंगीत आणि खूपच स्वादिष्ट लागते. आणि इथे मी हे लोखंडी तव्यात बनवल्यामुळे ते आणखीनच जास्त पौष्टिक आणि चविष्टही होते. हे सँडविच वरून कुरकुरीत, क्रिस्पी आणि आतून अगदी स्वादिष्ट लागते. हे सँडविच आपण असंही खाऊ शकतो किंवा मग टोमॅटो सॉस बरोबरही खाऊ शकतो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. व्हेज सँडविच बनवण्यासाठी आपल्याला एक हिरवी चटणी बनवायची आहे, जी की आपण ब्रेडला लावणार आहे. त्यासाठी इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, 8 ते 10 पुदिन्याची पानं, 2 हिरवी मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. इथे सर्व साहित्य स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी सुरुवातीला मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आलं बारीक तुकडे करून टाकत आहे. त्याचबरोबर मिरचीचेही तुकडे केलेले आहेत. लसूण, त्यानंतर पुदिन्याची पानं आणि कोथिंबीरही टाकलेली आहे. आलं मिरची तोडून टाकल्यामुळे काय होतं, व्यवस्थित बारीक होतं. त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे छान असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. लगेच जर आपण पाणी घातलं ना तर हे व्यवस्थित बारीक होणार नाही. इथे बघा, सुरुवातीला पाणी न घालता मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. एकदा मिक्सरला फिरवून घेतलं की थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे. पुन्हा असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आणि ही जी चटणी आहे ना, ती खूप जास्त पातळ करायची नाही, नाहीतर ब्रेड खूप जास्त ओला होतो. याची कन्सिस्टन्सी थोडीशी मध्यमच असावी. पाणी ओतल्यानंतर आणखी मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. इथे बघू शकता, मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. याचा कलरही अगदी सुंदर आलेला आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळही नाही. अगदी परफेक्ट अशी आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे. आता ही साईडला ठेवून इकडे मी सँडविचमध्ये घालण्यासाठी स्टफिंग बनवणार आहे. त्यासाठी मध्यम आकाराची 2 बटाटी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहेत आणि ती पूर्णपणे थंड झालेली आहे. त्यानंतर इथे मी किसणी घेतलेली आहे. किसणीचं मोठं होल असताना तिथून मी ही छान अशी किसून घेत आहे. तुम्ही हवं तर मॅशरने मॅश केली तरीही चालू शकते. किसणीने किसल्यामुळे अगदी छान असा एकसारखा किस पडतो आणि दिसायलाही छान दिसते. इथे बघा, दोन्ही बटाटी मी व्यवस्थित अशी किसून घेतलेली आहेत. आणखी आपल्याला याच्यामध्ये साहित्य टाकायचे आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, तोही टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्या टाकू शकता, जसं की शिमला मिरची, टोमॅटो किंवा गाजर, काकडी किसूनही टाकू शकता. इथे मी उकडून घेतलेले स्वीटकॉर्नही टाकलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालायचे आहेत. इथे मी सुरुवातीला पोहे खायच्या चमच्याने अर्धा चमचा जिरे पावडर टाकलेली आहे. त्यामुळे काय होतं, या स्टफिंगला छान अशी चव येते. त्याचबरोबर पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे. अगदी 2 चिमूट गरम मसाला टाकलेला आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर याच्यामध्ये मिरची पावडरही टाकू शकता. आता हे सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. हाताने मिक्स केल्यामुळे काय होतं, सर्व मसाले या सर्व स्टफिंगला व्यवस्थित लागले जातात आणि स्टफिंग एकजीव होतं. तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पनीरही किसून टाकू शकता. त्याचबरोबर चीजही किसून टाकू शकता. इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे. आता आपण व्हेज सँडविच बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 ब्राऊन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. कोणताही तुम्ही ब्रेड घेऊ शकता. तयार करून घेतलेली जी हिरवी चटणी आहे ना, ती ब्रेडला व्यवस्थित लावायची आहे. जास्तही लावायची नाही, नाहीतर ब्रेड खूप जास्त ओलसर होतो आणि मग सँडविच आपलं क्रिस्पी होत नाही. जेवढं गरज आहे तेवढंच इथे हिरवी चटणी लावून घेतलेली आहे. जे व्हेज सँडविच बनवण्यासाठी स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ना, ते याच्यामध्ये असं घालून घ्यायचं आहे.
चमच्याने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे. या सँडविचमध्ये भरपूर असं विटॅमिन्स, फायबर आणि कार्ब्स आहेत. त्यानंतर दुसरी स्लाइस अशा पद्धतीने वरून ठेवायची आहे. तुम्ही हवं तर दुसऱ्या स्लाइसलाही हिरवी चटणी लावू शकता, पण मी ते लावलेली नाही, कारण तर त्याच्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे आणि मुलं जास्त तिखट खात नाहीत. इकडे मी लोखंडी तव्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती सँडविच व्यवस्थित असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. आता इथे मी सँडविच ठेवलेलं आहे, त्याच्यावरतीही थोडंसं तूप लावून घेते, म्हणजे दोन्ही साईडनी व्यवस्थित कुरकुरीत भाजलं जाईल आणि तुपामुळे छान असा याला वासही येतो आणि पौष्टिकही होतं. कमी गॅसवरती 2 मिनिटे मी असं झाकून ठेवलेलं होतं. 2 मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि ते बघू शकता, हे मी उलटून घेतलेलं आहे. खालच्या साईडनीही हलकंसं क्रिस्पी आणि सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे सँडविच छान असं झाकून कमी गॅसवरतीच भाजायचं आहे. आणखी 2 मिनिटांनी इथे मी ह्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. इथे आपलं अगदी झटपट होणारं व्हेज सँडविच तयार झालेलं आहे. इथे बघू शकता, अगदी छान असा कलर आलेला आहे. त्याचबरोबर ब्रेडही छान क्रिस्पी झालेला आहे, त्यामुळे आपलं सँडविचही छान क्रिस्पी होतं आणि कलरही अगदी सुंदर आलेला आहे. आता मी तुम्हाला आणखी एक सँडविच बनवून दाखवते. ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेले आहेत. एका स्लाइसवरती तयार करून घेतलेली हिरवी चटणी लावलेली आहे. तुम्ही हवं तर दोन्ही स्लाइसला हिरवी चटणी लावली तरीही चालू शकते. सर्व चटणी व्यवस्थित लावून घेतल्यानंतर जे आपण सँडविचसाठीचं स्टफिंग बनवून घेतलेलं आहे ना, ते स्टफिंग याच्यावरती टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर याच्यावरती पनीरही किसून टाकू शकता किंवा चीज स्लाइसही ठेवू शकता. त्यानंतर दुसरा स्लाइस आहे ते याच्यावरती असा ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे सँडविच अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजण्यासाठी इथे मी तव्यावरती थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि हे सँडविच अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. त्यानंतर वरच्या स्लाइसवरतीही आपल्याला तूप लावायचं आहे आणि कमी गॅसवरतीच 2 मिनिटे खालच्या साईडनी छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. सर्व सँडविच मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. पहिल्यांदा जे सँडविच बनवलेलं होतं ना, ते मी तुम्हाला कट करून दाखवते. इथे बघा, अगदी आपण छान असं हे सँडविच भाजून घेतलेलं आहे आणि याचा वासही अगदी सुंदर यायला लागलेला आहे. तुम्ही हवं तर असं त्रिकोणी आकारामध्येही हे सँडविच कट करून घेऊ शकता. इथे मी अशा पद्धतीने कट करत आहे. अगदी सुंदर असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे. सकाळच्या घाई गडबडीत अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. ते बघा, आपलं अगदी हेल्दी कुरकुरीत असं व्हेज सँडविच तयार झालेलं आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतं. या अगोदरही मी सँडविचच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, त्यालाही तुम्ही खूप जास्त चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार. आणि तुम्ही जर त्या सँडविच रेसिपी पाहिल्या नसतील तर नक्की तुम्ही पहा. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मस्त असं टेस्टी कुरकुरीत व्हेज सँडविच तयार झालेला आहे. लहान मुलांचा डब्बा असो किंवा सकाळचा नाश्ता असो, अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. हे व्हेज सँडविच तुम्ही असंही खाऊ शकता किंवा मग टोमॅटो केचप बरोबरही खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतं. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. फ्रेंड्स फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.